हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, हल्ली का नाही फसवणुकीचं फार चाललेलं आहे. परवाच आमच्या घराजवळ असली एक गोष्ट घडली. मला वाटलं मी आपल्याला ही गोष्ट शेअर करावी, म्हणजे आपण सगळे जरासं एटेंटिव्ह राहू. काय झालं, एक मुलगा होता, B.Com का काहीतरी झालेला होता, नोकरीच्या शोधात होता. त्याला एक असे माणसानं गाठला. तो म्हणाला, दुबईत बघ छान नोकरी मिळते, अमुक तमुक वगैरे. ते मुलाला खूप स्वप्न दाखवला आणि मुलाला खरं वाटलं. मुलगा आईवडिलांना येऊन भेटला, बोलला आणि तो माणूस पण आला. नंतर बोलला घरी, सगळी अमुक तमुक तिथे असं आहे, तमुक आहे सांगितला, तिथले फोटो दाखवले, अमुक तमुक. मग तसं मुलाचे आईवडील म्हणाले, पण ह्याच्याकडे काही आता पासपोर्ट नाही, विसा नाही, अमुक नाही. तो म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका ना, पासपोर्ट विसा सगळा माझं जबाबदारीवर मी करतो. मी तिथे एवढी वर्ष राहतो, तिथे मी नोकरी करतो. त्याचे फोटो बिटो पण काही काही दाखवलं. हे ना खरं वाटलं. आणि काय झालं, त्याच्यासाठी पासपोर्ट करून घेतला. नो डाऊट ह्यांच्याकडनं भरपूर पैसे काढले नसे. आणि विसा पण नंतर तो फेक विसा होता म्हणून कळलं. विसा करून दिला. नामोग मेडिकल करायची आहे म्हणून मेडिकलला घेऊन गेला मुंबईला. तिथे मेडिकल केला. हे सगळं फेक होतं हे नंतर कळलं. हे सगळं झालं. असं करून जवळजवळ त्यांच्याकडनं 7-8 लाख रुपये उकळले. आईवडिलांनाही वाटलं, ओके मुलाला चांगली नोकरी लागते, काय पैसे काय आज न उद्या त्यालाच द्यायचे म्हणून ते पण पैसे दिले. आणि नंतर जायचा दिवस जवळ आला की तो माणूस गायब झाला. मग हे जाऊन चौकशी केली, सगळं हे केलं, दाखवलं, व्हेरिफिकेशन तर हे सगळं केलं की कळलं तर सगळं फेक होतं, खोटं होतं. तर मेडिकल खोटं होतं, तो विसा खोटा होता, तो पासपोर्ट खोटं होतं, सगळं काही खोटं होतं, फेक होतं. त्यामुळे कोणी नोकरी देतो, एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या म्हटलं तर जरा सावध राहावा. हल्ली काय होते, नोकऱ्या मिळत नाही, त्यामुळे नोकऱ्या मिळू देत मुलांना म्हणून कित्येक वेळेला आई वडील सुद्धा शेतीचा तुकडा सुद्धा विकून पैसे देतात आणि हे सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेतला जातो. हे दुबईचंच म्हणून नव्हे, आपले गावात सुद्धा किंवा आपले देशात सुद्धा रेल्वेत नोकरीला लावतो, अमुक इथे नोकरीला लावतो म्हणून सुद्धा पैसेला गंडवणाऱ्यांचं नंबर काही कमी नाही आहे. त्यामुळे जरा सावध राहावा, म्हणजे तुम्ही फसलं जाणार नाही. आणि फसवणारे काही किती असतात. तो 4-5 वर्षापूर्वी सांगते, मला एक फोन आला होता. सकाळचे वेळी असेल 8:30-9 वाजले असतील. अहो, तुमचं ATM कार्ड बंद पडणार आहे, त्यामुळे तुम्ही अमुक तुमचं ह्याचा नंबर सांगा वगैरे. आणि हिंदीत बोलत होता माणूस. मी लगेच माझे मुलाचे हातात दिला. तो म्हणाला, कुठे जामता राहून बोलता का काय म्हणाला. बँकेतनं काय असे फोन येतात का? आणि रविवारचा दिवस होता. वर्किंग डेला कोणी 9 वाजता जाऊन कामाला बसत नाही, असं असताना रविवारी काय तुम्ही हे करता का म्हणून तो ते माणसाला बोलला की त्यानं खाली फोन ठेवून टाकला.
त्यामुळे तुम्हालाही कोणी फोनवर तुमचं पिन विचारला असेल, आधार कार्डाचा काही नंबर विचारला असेल, कुठलेही नंबर सांगू नका, काही सांगू नका. मी बँकेतनं फोन करतो अमुक तमुक म्हणून पण फोन येतात. अशा वेळी तुम्ही सांगा मी पर्सनली बँकेत येऊन काही तर बघतो, मी फोनवर काही सांगत नाही. आणि एक लक्षात ठेवा, कधी कुठल्याही बँकेतनं फोनवरनं असं काही विचारलं जात नाही. कुठलेही तुमचे नंबर पिन कुठली बँक विचारत नाही. लक्षात ठेवा, कधी कोणाचा काही फोन आला तरी तुम्ही सांगा मी बँकेत जातो आणि मी तिथे भेटतो. त्यामुळे कुठली माहिती कोणी तुम्हाला विचारली तरी फोनवर देऊ नका. हे सगळ्या गोष्टी कशामुळे वाढलेल्या आहेत? एक म्हणजे आपण जास्त काय म्हणायचं, ज्ञान नाही म्हणणार नाही मी, आपण विचार करत नाही का? म्हणजे कितीतरी एज्युकेटेड माणसांना सुद्धा असं फसवलं जाते. उलट अडाणी माणसं शहाणी असतात, खूप शहाणी असतात. एकदा तरी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे किती अडाणी माणसं शहाणी असतात म्हणायचं. बँकेत एक बाई यायची, ती पैसे काढायला कायम थंब अंगठा वापरायची. मी त्या बाईला विचारलं, मावशी तुम्हाला येत असेल की लिहायला वाचायला वगैरे? हे शेतकरी बाई होती. ती म्हणाली, अहो ताई मला येते, पण काय होते, मी सही केली की माझे सही सारखी मुलं सही करतात किंवा आई सही करून दे पैसे काढायचे आहेत म्हणून म्हणतात, म्हणून हे काही कटकट नको म्हणून मी अंगठा करते, म्हणजे मला इथे येऊन पैसे काढावे लागतात, कोणी मला फसवू शकत नाही. बघा, अडाणी बाई असून ती किती शहाणी होती. आणि आपण शिकलेली माणसं कितीतरी वेळेला फसवली जातो. म्हणतात आम्ही पोलीस आहे, अमुक आहे, तुमच्या अंगावरचं सोनं काढून पिशवीत ठेवा. मग ते अगदी हात चलाकीनं कशी पिशवी तुमची पळवतील सांगता येत नाही. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, त्याच्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. नोकरीसाठी पैसे मागतात आणि काय होते माहिती आहे काय, जी माणसं अगदी नडलेली असतात त्यांना वाटते एकदा नोकरी मिळू देत, आणि तर सांगणारी माणसं एवढ्या रियालिटीसारखं तुम्हाला करून दाखवतात. आणि कितीतरी लोक खूप पैसे ओततात आणि नंतर त्यांना कळते आपण फसलो गेलोय. त्यामुळे ह्याच्या पुढे आपण कधी एवढ्या इझिली फसलं जायचं नाही. इझिली काही कोणाकडनंही फसवून घ्यायचंच नाही आहे. अहो, कित्येक वेळेला अजूनही घडतात ह्या गोष्टी. तुमचं सोनं धुवून देतो, सोनं बघा कसं शायनिंग चकाकी मारते बघा म्हणतात. आधी एखाद साधं तांबेचं पितळीचं गोष्ट करून देतात. मग कितीतरी एज्युकेटेड बायकासुद्धा घरातलं अंगावरचं सगळं सोनं काढून देतात धुवून घ्यायला म्हणून. आणि काय करतात ते, धुतलेगत करतात, हळद घेतात, हळदीचं पाणी करतात आणि ते घालून ठेवतात उकळतं पाणी. हे जरा गार होऊ देत, मग काढून घ्या म्हणतात आणि स्वतः निघून जातात. गार झाल्यावर बघितलं की त्यात काय तुमचं सोनं नाही, काही नाही आहे. नंतर तुम्हाला जाणवते तुम्हाला फसवलं गेलेलं आहे. त्यामुळे घरात कोणी येऊ देत, तुमचं सोनं स्वच्छ करून देतो नको म्हणावं,
आपल्याकडे शॅम्पू असते, साबण असतो, आपलं सोनं ब्रशनं आपण घासून स्वच्छ करू शकतो. बास आहे. तेही तुम्हाला हवं ते तुमचे विश्वासाचे सोनाराकडे जावा, तिथून तर स्वच्छ धुवून घ्या, चालते. पण असं दारावर आलेले लोकांकडनं काही करून घेऊ नका. अच्छा, हॅव ए गुड डे.